अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात झालेल्या व्यावसायिकाच्या हत्याकांडानंतर संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। मात्र मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवरती मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय श्रीरामपूर शहराचा बेमुदत बंद मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी कायम ठेवली आहे। त्यामुळे श्रीरामपूरमध्ये आज शहर बंदची हाक देण्यात आली आहे। जेवण लवकर न दिल्याच्या कारणातून शनिवारी हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि या घटनेचे तीव्र पडसाद अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये उमटलेत। शहरातील नेवासा रोड परिसरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या तिघांनी वाद घालत हॉटेल मालक आकाश दुबैया आणि कुणाल दुबैया यांच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आकाश दुबैया यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। तात्पुरतं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे की या गुन्ह्यातील आणि या गुन्हेगारांना सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांवरती मोक्का दाखल करू असं पोलिसांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे। परंतु आमचं आंदोलन हे स्थगित झालेलं नाही आहे। आमचं श्रीरामपूरचा बंदचा जो विषय आहे तो बेमुदत बंदचा विषय आमचा चालूच राहणार आहे। जोपर्यंत या सर्व आरोपींवरती मोक्काचा गुन्हा दाखल होत नाही, यांच्यावरती कारवाई होत नाही आणि आमच्या आकाशला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन थांबणार नाही। जे सर्वसामान्य माणसं समजतं ते एस पी साहेबांना का बरं समजत नाही हा पण प्रश्न आहे। त्यामुळं जो काही विश्वास मान्य एस पी साहेबांनी आणि पोलिसांनी दिलेला आहे सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना तो सार्थ व्हावा आणि मोक्का अंतर्गत या सर्व संघटित गुन्हेगारांवरती कारवाई होऊन सर्वांना अटक व्हावी, त्यांच्यावर शासन व्हावं एवढी सर्वांच्या वतीने विनंती। पुण्यातील मोशी दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आणि घटनेच्या 4 दिवसानंतर पालिका आयुक्तांना अखेर जाग आली। दुर्घटनेत पालिकेचा पर्यावरण विभाग आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार असल्याचे अनेक आरोप करण्यात आले। त्यानंतर अखेर पर्यावरण विभाग आणि संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली आहे। दुर्घटनाग्रस्त इमारत उभारताना सर्व परवानग्या घेतल्या होत्या का, सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली होती की नाही याचा जाब नोटीसीद्वारे विचारण्यात आलाय। याबाबतच्या खुलाशामध्ये त्रुटी आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील पालिका आयुक्तांनी दिलेत। कंपनीने हे करत असताना सर्व परवानग्या घेतल्या होत्या की नाही, परवानग्या योग्य आहेत की नाही, त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने काय काळजी घेतली होती या संदर्भात नोटीस देण्याचे आम्ही आज ठरवलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या विभागाच्या अंतर्गत ह्या कंपनीचं सुपरविजनचं काम आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील मी नोटीस देण्याचे आज सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या कंपनीच्या कामकाजामध्ये किंवा ह्या ज्या काही परवानगी असतील किंवा याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्या कंपनीच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत मी आज सूचना दिलेल्या आहेत। त्यासंबंधचं लीगल ओपिनियन घेऊन तात्काळ ती कारवाई करा म्हणून मी सूचना दिल्या आहेत। आणि धक्कादायक बातमी आहे, धाराशिवमधून कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यामुळे 2 परिचारिकांना विषबाधा झाली आहे। दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धाराशिवमध्ये शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीत हे शीतपेय वाटलं जाणार होतं। याआधी 2 परिचारिकांना विषबाधा झाली आहे। त्यानंतर एफडीएचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि एफडीएनं वारीत वाटलं जाणारे शीतपेय जप्त केलं। शीतपेय कुठून आले, कोण वाटणार होतं याचा तपास सुरू आहे। तर संबंधित एजन्सीचा लातूरमधील साठाही विक्री न करण्याचे आदेश देण्यात आलेत। विषबाधा झालेल्या दोघींची प्रकृती गंभीर आहे। पालखी शहरामध्ये दाखल होण्यापूर्वी हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। जो डिस्ट्रीब्युटर आहे प्रॉपरचा आतार म्हणून गोल्डन त्याचं नावाचं एक दुकान आहे, त्यातून त्यांनी आणलं होतं। तर त्या ठिकाणी 11 बॉक्स त्याच्याकडे होते ते स्टॉकमध्ये। आम्ही त्याला वितरित करू नका म्हणून त्याला तिथंच थांबून ठेवलं। त्याच्यानंतर एफडीच्या अधिकाऱ्यांनी ते पण ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्यांनी ते गोल्डनवाल्यांनी जिथून आणलेला होता तर त्याला आम्ही सांगितलं, त्या लातूरवाल्याचं एक एजन्सी आहे गोविंद कृष्णा म्हणून त्याचं नाव आहे, त्या ठिकाणी त्याला लातूरवाल्याला आम्ही सांगितलं की कोणाला डिस्ट्रीब्यूट करू नका, आहे स्टॉक तिथं थांबून ठेवा आणि ज्या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना पण तुम्ही थांबून ठेवा म्हणून आम्ही हे सगळं थांबवलं। फॉर यू म्हणून ते कोल्ड्रिंक ते त्यांनी विकत घेतलं होतं आणि ते त्यांनी प्यायलं आणि बस स्टँडवर प्यायल्यानंतर त्यांना उलटी मळमळ असा त्रास जाणवला लागला। ते परत उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले। त्यावेळेस इथले जे वैद्यकीय अधीक्षक आहेत आणि सगळे मेडिकल ऑफिसर्स सगळा स्टाफ इथं हजर होता। त्यांनी त्याला ट्रीटमेंट केली, परंतु फार थोड्या वेळामध्ये पेशंट सिरियस झाला। दोन्ही पेशंट सिरियस झाले। एक पेशंट जास्त क्रिटिकल होता
अकोला शहरातील मारुती नगरात हँड ग्रॅनेड सदृश वस्तू सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाल्याचं खोदकाम करताना ही वस्तू आढळली आहे. या वस्तूची पोलिसांकडून तपासणी सुरू असून ती बरीच जुनी असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि बॉम्बशोधक पथकानं देखील तपास सुरू केला आहे. मला 2-4 जणांचे फोन आले की भाऊ तुमच्या घरापाशी बॉम्ब भेटला म्हणे. तर हा खरंच कधी बॉम्ब असणार तर प्रशासनाने याच्याकडे खरंच लक्ष द्यावे की हा बॉम्ब आला कुठून. आमचा एरिया आहे, खूप मोठा एरिया आहे, काही पण होऊ शकत होतं या बॉम्बनं. तो बॉम्ब कधी फुटला असता तर काहीच जीव गेले असते. माझी एवढीच विनंती आहे प्रशासनाला की हा बॉम्बच्याकडे खरंच लक्ष द्यावे आणि हा बॉम्ब आला कुठून. कल्याण पश्चिमेतील घोलपनगर परिसरात काल पाडकाम सुरू असलेली इमारत कोसळली आहे. रिडेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारत अचानक कोसळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इमारतीचा मोठा भाग थेट रस्त्यावरती कोसळल्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. इमारत कोसळतानाचा थरार व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. दरम्यान जेसीबीच्या सहाय्यानं कोसळलेल्या इमारतीचे भाग हटवण्याचं काम सुरू आहे. ह्या लोकांना वॉचमॅनना मी सांगितलं पण होतं की आम्हाला थोडंसं कळवा, जेव्हा तुम्ही बिल्डिंग पाडता तर आम्ही बाहेर जाईन मी माझ्या मुलांना घेऊन. त्यांनी मला काहीही कल्पना न देता बिल्डिंग पूर्णपणे कोसळली आणि त्या बिल्डिंगचा अर्धा भाग इकडे घराकडे आला आणि खिडकीची काच तुटली. जर नुकसान झाली असती तर ती भरल्या गेली असती, पण जर माझ्या मुलाला काही झालं असतं तर याची भरपाई कोणीच दिली नसती. समजलं नाही आता, एकदम अचानक पडली बिल्डिंग, काय सुचवणार केलं मला काय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आले होते की ते? हो आले होते, पण घरी नाही आले, ते बाहेरच्या बाहेरच गेले. बुलढाण्याच्या खामगावात गेल्या अनेक वर्षांपासून एकमेव रक्तपेढी चालवणारे प्रख्यात डॉक्टर गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. काल संध्याकाळी शेतात संशयास्पद स्थितीत डॉक्टर सोनी यांचा मृतदेह आढळला. यामुळे जिल्हाभरामध्ये वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. काल रविवार असल्यामुळे डॉक्टर गोपाल सोनी हे एकटेच त्यांच्या शेतात गेले होते. त्यानंतर 1.5 ते 2 तासांनंतर ते मृतावस्थेत शेतात आढळल्यामुळे हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दल सर्वांना उधाण आलंय. डॉक्टर गोपाल सोनी हे खामगावातील प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट आणि सोनी रक्तपेढीचे संचालक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णांना चांगली सेवा देत असल्यामुळे जिल्हाभर त्यांचा चांगला परिचय होता. त्यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या भावानं दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस चौकशी करतायत. दरम्यान रात्री उशिरा खामगाव पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलेलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. डॉक्टर सोनी यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात याबाबत खामगाव ग्रामीण पोलीस चौकशी करतायत.